नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. तर आज आपण एक यंत्र मागवलेलं आहे. ते कशासाठी मागवलेलं आहे सांगते. आपल्याकडे लेबर प्रॉब्लेम खूप मोठा झालेला आहे. तर शेतीच्या अंतर्मशागतीसाठी आपण एक ऑनलाईन खूप छानसं मशीन मागवलेलं आहे आणि ते काय आहे हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. आता आपण करणार आहोत त्याचं अनबॉक्सिंग. पार्सल नुकतंच आलेलं आहे. चला तर माझ्यासोबत. तर हे आहे ते पार्सल. आता आपण करूया unboxing. तर हे आहे मुख्य इंजिन आणि हे आहे चाक आणि हे त्याचे स्पेअर पार्ट आहेत. हे आपण आता सगळे वेगळे काढूया आणि मी तुम्हाला पुन्हा दाखवते. आता यामध्ये राहिलेलं आहे. आता आपण छोटे स्पेअर पार्ट सगळे बाजूला काढलेले आहेत. आता मेन मुख्य इंजिन राहिलेलं आहे आणि त्याचं चेसी राहिलेलं आहे. आता हे बाहेर काढण्यासाठी आपल्याला 2 लोकांची गरज आहे. हे सगळं काढूया आणि मग पुन्हा मी तुम्हाला दाखवते. आणि हे आलेलं आहे रिसिप्ट ह्या जे मशीन आपण घेतलेलं आहे त्याच्यासाठीचं. आणि जसं की मी म्हटले होते की हा कशाचा तरी म्हणजे काहीतरी तुटलेला आहे. तर तो हा पार्ट इथला तुटलेला दिसतोय आपल्याला. इथलाच बघा हा पार्ट आहे. तर आता आपण याचं हँडल जोडून घेत आहोत. ही 2 नट इकडं आपल्याला अशी जोडायची आहेत आणि इकडे जे आहे ही उंची कमी जास्त करण्यासाठी इथे आपल्याला एक नट दिलेला आहे आणि हा ॲक्सिलरेटर आहे जो आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे. हा असा इथे आवळायचं आहे. चला आपल्या आता हँडलची 2 ही नटं आवळलेली आहेत. ते पण आवळून घेतलेलं आहे. उंची कमी जास्त करण्यासाठी जो काही आपल्याला इकडे एक नट दिलेला आहे तो पण इथं आपण आता आवळून घेतलेला आहे. आणि इकडे आहे ॲक्सिलरेटर. हे आहे कमी जास्त करण्यासाठी आणि हे आहे ऑन ऑफ करण्यासाठी. हे आपण आता टाईट करून घेतलेलं आहे. इकडे तुम्हाला एक स्क्रू ड्रायव्हर लागेल याच्यासाठी. इथं आपण ही नट अशी जोडून घेतलेली आहे. वरून सोडून खालून असं त्याच पद्धतीने पुढं जोडायचं काम चालू आहे. तर फ्रेंड्स ही ती प्लेट आहे काळी जी तुटलेली आहे आणि सोबत याच्याबरोबर मी तुम्हाला पुढं दाखवते की त्याची कवर प्लेट पण आहे रेड कलरची. ती पण तुटलेली आहे आणि त्याच्यामुळे काय होतं जेव्हा ती दोर खेचतो इंजिन चालू करण्यासाठी तर ती रिव्हर्स आतमध्ये जात नाही आहे. ही बघू शकत असाल तुम्ही. हा नेट तिरका झालेला आहे आणि ते फुटून दोन्ही पण म्हणजे ती जी बॉडीच्या वरचं जे कवर आहे ते पण तुटून आलेलं आहे आणि ही काळी प्लेट पण तुटलेली आहे. तर हे जे पार्सल आमचं आहे ते VRL मधून आलेलं होतं. तर VRL वाल्यांनी सुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे की बाबा म्हणजे कोण पण असू दे पैसे घालून एखादी वस्तू घेतात तर ती त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचली पाहिजे. आम्ही एकतर जुनं मशीन घेणार होतो पण जुन्या मशीनची कटकट खूप असते. आम्हाला तो त्रास नको होता म्हणून आम्ही नवीन मशीन मागवलं आणि इतकं करून पण हा त्रास होतोय तर ते खूप म्हणजे बरोबर वाटत नाही. एखाद्या कामाचा उत्साह निघून जातो. आता आपण घेत आहोत या मशीनची ट्रायल आणि ट्रायल बघत असताना तर याचा रिझल्ट खूप छान आहे. पहिली गोष्ट म्हणजे मशीन वजनाला खूप हलकं आहे आणि हाताळणीस खूप छान आहे. आपण कुठंही याला नेऊ जाऊ शकतो. जसं की तुम्ही पुढं बघत असाल की भुसभुशीत झालेली आहे जमीन. जे काही लहान तण आहे ते उलट होऊन पडलेलं आहे आणि कोळपणीचं काम अगदी 1 नंबर होत आहे जसं की तुम्ही पुढे बघताय. मागे बघू शकता तुम्ही ट्रायल चालू आहे सध्या. आत्ता जस्ट मशीन जोडलेलं आहे. बघूया मी पुढे जेव्हा जेव्हा वापरत जाईन त्या वेळेला ह्याचे रिझल्ट तुम्हाला मी सांगत जाईल. आता थोडासा त्यामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे वरचं जे काय काळी एक प्लेट आहे ती तुटलेली आहे त्याच्यामुळे पण थोडा प्रॉब्लेम येतो आहे. तो 1-2 दिवसात आपल्याला पाठवतो असं बोललेलं आहे ज्यांनी ते मशीन पाठवलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यानंतर एक्झॅक्टली त्याचं काम चालू होईल. यांची जर सर्व्हिस म्हणाल तर आम्ही सांगितल्या लगेच यांनी ती प्लेट पाठवून दिलेली आहे आणि त्याचं रिसिप्ट पण पाठवलेलं आहे आम्हाला. चला ऊन खूप झालेलं आहे
चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. बाय.